संवेदनशील राजकीय नेते, उत्कृष्ट छायाचित्रकार आणि सक्रिय वन्यजीव प्रेमी असलेले शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे आज खास रानवाटाशी गप्पा मारायला आपल्यासोबत आहेत. उद्धवजी, रानवाटाच्या या व्यासपीठावर आपलं स्वागत. सुरुवात आपण रानवाटापासूनच करूयात. आपल्याच हस्ते रानवाटाचं गुढीपाडव्याच्या दिवशी उद्घाटन झालं. आपण ही साईट पाहिलीत, काय आपली प्रतिक्रिया आहे? नाही, खरोखर एक चांगला हा प्रयत्न आहे. याचं कारण असं की एकतर विषयाची निवड. अनेक जण मला भेटत असतात, मी सुद्धा वन्यजीव प्रेमी आहेच. त्यांना वाचायला काहीतरी पाहिजे असतं, माहिती काहीतरी पाहिजे असते, कुठे जावं, काय करावं, ह्याचे कुठेतरी त्यांना दिशा दाखवणारं मासिक म्हणा, साप्ताहिक म्हणा, हे हवं असतं. हे नुसतं मासिक किंवा साप्ताहिक किंवा पाक्षिक एवढं पुरतंच मर्यादित नाही, तर तुम्ही ते जे माध्यम निवडले ते सुद्धा खूप चांगलं आहे. कारण अनेकदा असं होतं की एखादा अंक आल्यानंतर तो अंक कालांतराने जुना होतो आणि मग तो रद्दीमध्ये जातो. पण हा अंक जो आहे तो कधी जुना होणार नाही आणि तो जिथे जिथे त्याचे वाचक जातील आणि ज्यांच्याकडे इंटरनेटची सोय आहे, मग आयपॅड असेल, फोन असेल, लॅपटॉप असेल किंवा कुठेही तुम्ही गेलात तर तिकडे तुमचा हा अंक ते पुन्हा रिकॉल करून वाचू शकतात. तर मला वाटतं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणखी एक महत्त्वाचं उद्धवजी मला सांगायला आनंद वाटतो की आत्ताच्या घडीला जगातल्या 30 देशांमधले मराठी वाचक रानवाटा वाचतायत. खूपच छान. हा सुद्धा एक ॲडव्हान्टेज या माध्यमाच्या निमित्ताने. नक्कीच, म्हणजे या वाटा ज्या आहेत त्या तुम्हाला 7 समुद्रापलीकडे घेऊन गेलेले आहेत. बिलकुल. उद्धवजी, आपण स्वतः एक वन्यजीव प्रेमी आहात. जंगल आणि जंगलातल्या प्राण्यांबद्दलचं हे प्रेम मनात कधी कसं निर्माण झालं? इकडे सुद्धा आमची घराणेशाही आहे. क्या बात आहे. करायचं तर सगळंच घ्यायला पाहिजे ना. शिवसेना प्रमुख सुद्धा, त्यांच्या मनात सुद्धा खूप वन्यजीवांबद्दल प्रेम हे होतंच. तसं पाहिलं तर शिवसेनेचा सिम्बॉलच वाघ आहे. तो त्यांनी स्वतः त्याचं रेखांकन केलं होतं. आणि थोडंसं वेगळं सांगायचं तर त्यांच्या त्या उमेरीच्या काळामध्ये त्यांनी स्वतः एक घरी घुबड पाळलं होतं की ज्याच्यावरून मग अर्थात आमचा तेव्हा जन्मही नव्हता झालेला. त्या आठवणी ते सांगायचे की कसे सगळेजण हादरले होते, अरे काय याला झाले, हा घुबड काय पाळतो, कारण घुबड हां, पण त्याच्या घुबडासारखा स्वच्छ पक्षी नाही आहे. खूप खूप गोंडस असा तो पक्षी आहे. पण हे प्रेम हे त्यावेळेपासूनचं आहे. वाघ हा लाडका प्राणी आहे तुमचा? नक्कीच आहे, कारण मी आत्तासुद्धा शिवसैनिक रूपाने जे माझ्या आजूबाजूला वाघ असतात त्या वाघांमध्येच असतो. त्याच्यामुळे वाघ हा माझा लाडका प्राणी आहेच. पण त्याचबरोबरीने इतरही सुद्धा जे काही प्राणी आहेत ते सुद्धा तेवढेच चांगले असतात. मग पक्षी आले त्याच्यामध्ये, मासे आले त्याच्यामध्ये, खूप चांगले. राजकारणाच्या धकाधकीमध्ये शिवसेनेसारख्या एका वायब्रंट पक्षाचे आपण प्रमुख आहात. या सगळ्या धकाधकीमध्ये आपलं वन्यजीव प्रेम कसं जपता तुम्ही? राजकारणामध्ये सुद्धा जंगलीपणा खूप आलेला आहे, पण मला त्या जंगलीपणाबद्दल बोलायचं नाही आहे. असा आपला एक समज असतो की जंगली शॉपरही जंगलीच असतात, पण त्यांच्यामध्ये जी काही शिस्तबद्ध असते, त्यांची एक प्रत्येकाची मर्यादा असते. ती मर्यादा कोणी तसं ओलांडत नाही. बिलकुल. सुरुवातीला ज्यावेळेला मी फोटोग्राफीची म्हणजे या वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची सुरुवात केली तेव्हा मला साधारणतः वर्षातनं 2-3दा जंगलात मी जाऊ शकत होतो. नंतरच्या काळामध्ये बराच काळ खंड पडला. त्याच्यानंतर आता बऱ्याच वर्षानंतर मी हल्ली वर्षातनं एकदा 2-3 दिवस जरा जायचा प्रयत्न करतो. जंगलात अलीकडचे शेवटचे केव्हा गेला होतात, कुठे गेला होतात, काय अनुभव होता? अलीकडे म्हणजे मी गेल्या महिन्यामध्ये गेलो होतो मध्य प्रदेशच्या बांधवगड या जंगलामध्ये. अनुभव म्हणजे मी एका जाणीवेने तिकडे जातो. मला वाघ दिसतो, पक्षी दिसतात, हे तर माझं म्हणजे मी समजतो की भाग्य आहेच. कारण अनेक जणांना खूप वेळ जंगलात जाऊन सुद्धा वाघ दिसत नाही, तो मला दिसतो. पण मी माझा आनंद एवढ्या पुरताच मर्यादित ठेवावं का? माझ्या मनामध्ये जंगल वाचलं पाहिजे, वाघ वाचला पाहिजे, इतर पशुपक्षी वाचले पाहिजेत, ही जी काय भावना आहे ती नुसते माझ्या जाण्या येण्यामुळे त्याला काही फरक पडत नाही. मी एका जाणीवेने एवढ्यासाठी जातो की जे प्रत्यक्ष जंगलात काम करतात त्या वनरक्षकांना कोणीतरी एक आधार दिला पाहिजे. याही वेळेला मी जेव्हा गेलो तेव्हा त्या वनरक्षकांसाठी मेडिकल कॅम्प केला. आमचे आमदार डॉक्टर दीपक सावंत आहेत, ते आणि त्यांचे डॉक्टर मित्र हे माझ्यासोबत होते आणि बऱ्याच दिवसांनंतर आम्ही तो मेडिकल कॅम्प केला. सुरुवातीला आम्ही कान्हा या जंगलात केला होता. बांधवगडला तर आधी आपण अशा पद्धतीचे कॅम्प केले आहेत, ॲम्ब्युलन्सेस एक ॲम्ब्युलन्स दिलेली आहे आणि आता गेल्या वर्षी तिकडे एक मिनी बस दिलेली आहे बांधवगडच्या जंगलामध्ये. म्हणजे तुम्ही तुमच्या वन्यजीव प्रेमाला सक्रियतेची जोड दिलीत. प्रयत्न आहे माझा.
प्रयत्न आहे. 2010मध्ये बोरिवलीच्या नॅशनल पार्कचे तत्कालीन संचालक जे होते मुंडे, त्यांना आपण एक पत्र लिहिलं होतं आणि आपण म्हटलं होतं की वाघांची एक जोडी तुम्ही दत्तक घेऊ इच्छिता. त्याचं पुढे काय झालं? तो जो व्याघ्र सफारी आहे त्याची मूळ संकल्पना ही माझी आहे. अच्छा. ज्या वेळेला आमचं शिवशाहीचं सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये होतं तेव्हा त्याचा पाठपुरावा करून प्रत्यक्षात आणली होती आणि मला आनंद वाटतोय की तो प्रकल्प हा यशस्वी झालेला आहे. तिथल्या पांढऱ्या पण आणि ज्या पिवळ्या वाघांना सुद्धा आता पिल्लं झालेली आहेत. आणि मग 2010 साली जेव्हा मी वृत्तपत्रात वाचलं की तिथे वाघ दत्तक देण्याची एक कल्पना पुढे येते, त्यावेळेला मी ताबडतोबीने ते वनाधिकारी होते मुंडे, त्यांना संपर्क करायला सांगितलं की जर ही तुम्ही पद्धत सुरू करत असाल तर माझी इच्छा आहे की वाघ दत्तक घ्यायचा. पण दुर्दैवाने अजूनही पुढे मला काय प्रतिसाद मिळालेला नाही आहे. उद्धवजी, तुम्ही वन्यजीवांप्रती, जंगलांच्या प्रती, पर्यावरणाच्या प्रती संवेदनशील आहात, परंतु एकंदरीत राजकीय आपलं जर चित्र पाहिलं देशातलं, राज्यातलं, तर राजकीय नेत्यांमध्ये ही संवेदनशीलता दिसत नाही. कुठल्याही राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये पर्यावरणविषयक कुठलाही मुद्दाही सुद्धा नसतो. हे असं का होतं? पर्यावरण किंवा जनावरं सोडा, माणसांबद्दल ते संवेदनशील आहेत का? आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे, पाण्या वाचून माणसं तडफडत आहेत. पाणी मागायला गेल्यानंतर मंत्री कोणत्या भाषेत बोलतात त्यांच्याशी? अशी जर का माणसं असतील, संवेदना सोडून द्या. ही अक्षरशः निर्दयी माणसं आहेत आणि त्यांच्याकडनं माणसाला जिकडे न्याय मिळत नाही तिकडे प्राण्याने काय अपेक्षा करायची? साधा विषय असा आहे की जंगलामध्ये आपण अनेकदा वाचतो की मानवी वस्तीमध्ये बिबड्या घुसला, मानवी वस्तीमध्ये वाघ घुसला. हा विचार आपल्या मनाला शिवत नाही की अरे हा कसा काय घुसला? ज्या वेळेला आपण अतिक्रमण करत 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 त्याच्या जंगलामध्ये घुसायला लागतो तेव्हा ते साहजिकच आपल्या इकडे घुसायला लागणार. विशेष म्हणजे मानवी वस्तीचा विचार केल्यानंतर सरकार एका सहीच्या फटकाऱ्याने FSI वाढवू शकतं. बिल्डिंग जर एक मजली दुमजली असेल तिकडे टोलेजंग इमारती उभ्या राहू शकतात. जंगलाचा FSI तुम्ही नाही वाढवू शकत, झाडांचा FSI नाही वाढवू शकत. म्हणजे जंगलं जी आहेत ती आपण त्याची सुरक्षा हे आपलं कर्तव्य आहे. तुम्ही शहराच्या इकडे शहरीकरण करा, नागरीकरण करा, पण जंगलंसुद्धा तुम्ही खात चाललात आणि तुम्हाला एका बाजूला वाईल्ड लाईफसुद्धा पाहिजे, पर्यावरणसुद्धा वाचवायचं आहे. पर्यावरण वाचवत असताना पुन्हा जैतापूरसारखे प्रकल्प आणायचे आहेत. म्हणजे तुम्हाला नेमकं काय पाहिजे आणि कोणत्या दिशेने तुम्हाला जायचं आहे हे आपल्याला काहीच कळत नाही आहे. म्हणजे सरकारी पातळीवर उदासीनता आहे असं वाटतं? उदासीनता म्हणण्यापेक्षा अज्ञान आहे. ह्याचं कारण प्रत्येकाला आपापली खुर्ची प्यारी आहे. खुर्ची वाचवण्यासाठी माझे प्रयत्न मी काय करू शकतो, ते प्रयत्न जेवढे तुम्ही करता तेवढ्यात एका थोड्याशा पटीमध्ये जंगल वाचवण्यासाठी केले तरी खूप काहीतरी होईल. या सगळ्या परिस्थितीमध्ये सामान्य माणसाने काय करायचं? सामान्य माणूस काय करू शकतो हा एक मोठा प्रश्न आहे आणि म्हणून मी म्हटलं ना की माझ्या परीने मी जंगलासाठी काय करू शकतो. तर बाबा मी मेडिकल कॅम्प घेतले. काही वेळेला पावसाळ्याच्या पूर्वी मी काना किंबहुना बांधवगड या जंगलामध्ये रेनकोट, गमबूट, टोप्या यांचंसुद्धा वाटप केलेलं आहे. तर आपापल्या परीने आपण काहीतरी करत गेलो तर आपण मुंबईत राहून सुद्धा जंगलासाठी काहीतरी करू शकतो. पण एक किमान लेवलची एक संवेदनशीलता सर्वसामान्य माणसाकडे असायला नको का? गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात घडलेल्या घटना जर आपण पाहिल्या की ट्रेनखाली चिरडून वाघाच्या एका बछड्याचा मृत्यू होतो किंवा चंद्रपुरात बिबट्याच्या 2 बछड्यांना जिवंत जाळलं जातं, जळगावात लाठाकाठ्यांनी ठेचून बिबट्याला मारलं जातं, हे सगळं कशाचं लक्षण आहे? बरोबर आहे तुमचं म्हणणं. ह्याचं कारण काय झालेलं आहे, आपल्याला दिशा राहिली नाही आहे. तिथल्या लोकांना सुद्धा जर का आपण नीट रोजगाराची हमी देऊ शकलो, त्यांच्या वस्त्यासुद्धा नीट जर का आपण बसू शकलो. अगदी तुम्ही जसं काना मी म्हणतो ना सारखं, मी महाराष्ट्रातलं एकही जंगल का बोलत नाही आहे कारण मी काना, बांधवगड, रणथंभोर या जंगलात फिरलेलो आहे आणि जंगल मॅनेजमेंट हा सुद्धा एक प्रकार असू शकतो. हा तिकडे गेल्यानंतर आपल्याला कळतं. ह्या सर्व जंगलांमध्ये विशेषतः कान्हा जंगलामध्ये पूर्वी आदिवासींच्या वस्त्या होत्याच, पण त्यांनी व्यवस्थितपणाने त्यांना समजावून त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे. ते पुनर्वसन केल्यामुळे आज कान्हा जंगल हे मोकळं झालेलं आहे. जंगलाच्या आजूबाजूला जी वस्ती राहते ती वस्ती त्यांना दुसरा पोटा पाण्याचा काही उद्योग नाही आहे. मग ते दुर्दैवाने किंवा नाईलाजाने जंगलावरती अवलंबून राहतात. त्यांचं तर म्हणणं असतं की जंगल आमचंच आहे, तुम्ही नंतर आलेले आहेत आणि वाघसुद्धा तुम्ही नंतर सोडलेला आहे. तर त्यांना ते नीट समजावून त्यांना रोजगाराची जर का दुसरी संधी आपण उपलब्ध करून दिली तर ते सुद्धा ते मानतील. पण हे कोणी करायचं, वनमंत्री नेमके करतात काय मला माहीत नाही. आपल्याकडे वन खातं म्हणजे एक शिक्षा असं एक समीकरण झालेलं आहे. मंत्र्यासाठी नाही वाटत मला, त्यांच्या सगळ्या मौज मजा चालू असतात. जंगल पर्यटनाचा मुद्दा हा सध्या वादग्रस्त ठरतोय. काही लोकांचं म्हणणं असं आहे की जंगल पर्यटनामुळे जंगलाची हानी होते, प्राणी डिस्टर्ब होतात
आणि काही प्रमाणावर ते खरंसुद्धा आहे. आपण पाहतो की ताडोबासारख्या जंगलांमध्ये ज्या पद्धतीनं जिप्सींनी वाघाला घेरलं जातं, या सगळ्या गोष्टींमध्ये रिस्पॉन्सिबल टुरिझम, जबाबदार पर्यटन, ही एक संकल्पना उदयाला आलेली आहे. आपल्याला काय वाटतं की जंगल पर्यटनाला आळा घालायला पाहिजे, त्याने फायदा होईल? मर्यादा ठेवायला पाहिजे. आणि मगाशी जो आपण प्रश्न विचारला ना, सर्वसामान्य माणसाने काय करायचं, तर इथे सर्वसामान्य माणसाने काय करायचं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळतं. कारण हे पर्यटक आहेत ते सर्वसामान्य माणसंच आहेत आणि त्यांनी आपापल्या मर्यादा जर का पाळल्या तर काय करायचा प्रश्न राहणार नाहीये. बरोबर. म्हणजे आपण जेव्हा जंगलात जाऊ तेव्हा आपण एक जबाबदार नागरिक आहोत, जबाबदार पर्यटन करायला आपण त्याच्या घरात गेलेलो आहोत, तर त्याच्या घरात आपण कसं बघायचं याचं भान आपण ठेवायला पाहिजे. उद्धवजी, आपण स्वतः एक उत्कृष्ट छायाचित्रकार आहात. उत्कृष्ट वगैरे नाही, पण मी माझी हौस भागवत असतो. अच्छा. आपण वन्यजीवांचे असंख्य फोटो काढलेले आहेत. काय अनुभव असतो जंगलात जाऊन वन्यजीवांचे फोटो काढणं? हा अनुभव काय असतो? मी जास्तीत जास्त वाघाचेच फोटो घेतलेले आहेत. ओके. सिंहाचे सुद्धा फोटो घेतलेले आहेत आणि एक 2-4 वर्षापूर्वी पोलार बेअरचे सुद्धा फोटो काढलेले आहेत. अच्छा. प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी मला वाटतं शिकण्यासारखं आहे. आपल्याला असं वाटतं की वाघ म्हटलं म्हणजे तो हिंस्त्रच आहे, तो दिसला की झडपच घालेल, असं काही नसतं. प्रत्येकजण, मी मगाशी म्हटलं ना, आपापल्या मर्यादा आपण नाही पाळत पण जनावरं पाळतात. ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर वाघ किंवा सिंहाचं मी देईन. आपण जर का त्याच्या हद्दीत प्रवेश केला, म्हणजे समजा वाघ बसलेला आहे आणि त्या क्षेत्रात प्रवेश केला आणि त्याला एका लिमिटच्या आत आपलं येणं नको असेल, तो पहिल्यांदा आपल्याला सूचना देईल. तो शेपूट अशी वाकडे करून हलवायला लागतो की समजायचं की आपलं इथपर्यंतच येणं त्याला रुचलेलं, ह्याच्या पलीकडे जाऊ नये. त्याच्या पलीकडे जर का आपण जायचा प्रयत्न केला तर तो जोरात गुरगुरेल. त्याच्या पलीकडे गेलं तर तो धावत येईल, पण अनेकदा म्हणजे 100पैकी 99 वेळा तो समोरून थांबतो, म्हणजे तो मॉक अटॅक करतो. अर्थात हे झालं एक नेहमीचं. नरभक्षक हा जो काही एक प्रकार आहे ना, की आपण असं म्हणतो की वाघाला नरभक्षक तो झाला, रक्ताची चटक लागली, अशी चटक वगैरे काय लागत नाही. ती त्याची एक असमर्थता असते किंवा एक मजबुरी असते. ज्या वेळेला नैसर्गिकरित्या वाघ शिकार करायला हा असमर्थ ठरतो, मग तो वृद्ध झाला, समजा त्याला कुठे दुखापत झाली, त्याला धावता येत नसेल, चालता येत नसेल आणि निसर्गातले जे काही त्याचं खाद्य आहे, म्हणजे हरण असेल, इतर काही असेल, की त्याला पाठलाग करून ते पकडता येत नसेल, तर तेव्हा तो इझी प्रेवरती जातो. बरोबर. म्हणजे आता आपल्याकडे जसं फास्ट फूड आलेलं आहे, पटकन तुम्हाला आता ते संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके, आता चटके बिटकेने तुम्हाला बर्गर पिझ्झा बरा पडतो, तसं त्याला तो सुद्धा बर्गर पिझ्झाच्या शोधात जातो. आणि सगळ्यात शेवटचं किंवा इझी प्रे जो आहे तो त्याचा माणूस. मानवी वस्तीमध्ये तो का घुसतो, तर समजा मानवी वस्तीमध्ये कुत्रे आहेत, गायी आहेत आणि माणसं आहेत, हे प्रतिकार करू शकत नाही त्याला, आणि मग तो नरभक्षक होतो. त्याला त्याची एक मजबुरी असते. आणि बहुतेक वेळेला नरभक्षक वाघ किंवा बिबळे मारल्यानंतर त्याचा कुठेतरी दात पडलेला आहे, तो एका डोळ्याने आधू झालेला आहे, त्याला चालता येत नाही आहे, असं हे सगळं सापडलेलं आहे. मुंबईत सुद्धा आपण बघतो, मुंबईच्या नॅशनल पार्कमधून बिबट्यांनी मानवी वस्तीत जाणं, लोकांवर हल्ले करणं, हे प्रकार वाढलेले आहेत. याचा अर्थ जंगल कमी होत आहे. कमी जंगलातलं त्याचं खाद्य कमी होते का हे बघायला पाहिजे. जंगलातलं त्याचं खाद्य कमी होते का नैसर्गिकरित्या. कारण ज्या जंगलामध्ये वाघ आहे ते जंगल हे पूर्ण जंगल मानलं जातं. ह्याचं कारण असं, ज्या जंगलात वाघ आहे म्हणजे वाघासाठी लागणारं खाद्य म्हणजे ती जनावरं आहेत. ती जनावरं आहेत, पण ती जनावरं ज्याच्यावरती जगतात ते झाडं, पानं, फुलं जे काय असेल ते आहे, म्हणजे त्याच्यावरती जगणारे कीटक आहेत, ती फळं आहेत, त्याच्यावरती जगणारे पक्षी आले, हे सगळं म्हणजे पूर्ण जंगल ते होतं. आणि म्हणून वाघाचं जंगल हे पूर्ण जंगल आहे. उद्धवजी, जंगल हे अनेक थरारक घटनांनी भरलेलं विश्व आहे. तुमच्या आजवरच्या वाटचालीमध्ये सर्वात थरारक अशी कुठली घटना तुम्हाला अनुभवायला मिळाली? मी ती थरारक घटना सांगितली तर मला पुढच्या वेळेला जंगलात जायला बंदी होईल. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी म्हणा किंवा मी एरियल फोटोग्राफी करताना हातात कॅमेरा आल्यानंतर आपण देहभान विसरतो आणि त्या फोटोच्या मागे लागल्यानंतर आपल्याला कळत नाही की आपण त्या क्षणाला कोणता धोका पत्करतो. म्हणजे असे धोके तुम्ही पत्करलेले आहेत? पत्करलेले आहेत आणि उद्या सुद्धा पत्करेन, कारण ते तो छंद आहे, हौस आहे. उद्धवजी, आपल्या आधीच्या पिढ्यांनी जे नुकसान करायचं होतं पर्यावरणाचं, जंगलांचं, ते केलेलं आहे. नव्या पिढीला, येणाऱ्या पिढींना आपण काय सांगाल? आहे ते टिकवा आणि ते डिस्टर्ब करू नका. बाकी आपण वृक्षारोपण वगैरे करतो ते किती यशस्वी होतं, कारण आपण फुटपाथवरती झाड लावतो.
ते झाड काय जगतं टिकतं असं काय मला वाटत नाही. जंगलात जाऊन काय झाडं आपण लावू शकत नाही आणि जंगल जी झाले ते वृक्षारोपणाने तशी झालेली नाही आहेत. नैसर्गिकरित्या ते जंगल आहे, तर तिकडे जाऊन आपल्याला वाढवता येत नसेल तर निदान काहीतरी तिकडे खराब तरी करू नका. उद्धवजी, आपल्या एरियल फोटोग्राफीची 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचं पुस्तक आम्हाला कधी बघायला मिळणार? वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचं कसं आहे की मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी जाऊन फोटो काढतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझ्याहीपेक्षा खूप चांगले चांगले फोटोग्राफर्स, त्यांच्याकडे खूप चांगले फोटोग्राफ्स आहेत आणि ते फोटोग्राफ्स हे लोकांसमोर आले पाहिजेत. मी माझ्या हौसेखातर जी काय फोटोग्राफी करतो ठीक आहे, त्याचं मी एकदा प्रदर्शन केलं होतं, खूप प्रतिसाद मिळाला. पण त्याहीपेक्षा खूप चांगले फोटो हे अनेकांकडे आहेत, माझ्या मित्रमंडळींकडे पण आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की ते लोकांसमोर आले पाहिजे. वन्यजीवांच्या छायाचित्रांचं हे पुस्तक लवकर प्रकाशित हो. तुमच्या मनामध्ये वन्यजीव आणि जंगलांबाबत जे काही संकल्प आहेत ते सर्व पूर्ण होत आणि ते पूर्ण होण्यासाठी सर्व आवश्यक शक्तींचा तुम्हाला पाठिंबा मिळावा, पाठबळ मिळावं. रानवाटाच्या सर्व टीमतर्फे पुन्हा एकदा आपले आभार. नक्कीच. आणि माझ्याही रानवाटाला खूप खूप शुभेच्छा. या वाटेवरती जर काही मला थोडं जरी चालता आलं तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.